हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कशा स्टडी चालू आहे इंग्लिशचा, मॅथचा, सायन्सचा? टुडे वी आर गोइंग टू लर्न short English sentences which are important, which are daily important. We have to daily speak. How dare you? है का नाही? How dare you? Did you call for me? तू मला बोलवले होते का? Did you call for me? तू मला बोलवले होते का? क्वेश्चन मार्क दिलाय बघा शेवटी. डू यू नो हिम? तुला त्याच्याविषयी माहिती आहे का? तू त्याला ओळखतो का? तुला त्याच्याविषयी माहिती आहे का? किंवा तू त्याला ओळखतोस का? नो म्हणजे ओळखणे, यू म्हणजे तू, डू, हिम म्हणजे त्याला, तू त्याला ओळखतोस का? किंवा तुला तो माहित आहे का? आहे की नाही? कशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवलं तरी चालेल. डोंट मेक मी एंग्री. मला राग येऊ देऊ नका, नाही का? मला राग येईल असं काही करू नका. डोंट मेक मी एंग्री. I am not feeling well. I am not feeling well. If I am feeling well, yes, I am feeling well. But if I am not feeling well, मला बरे वाटत नाही. हा? का बरे वाटत नाही? I am suffering from the fever. तापाला तोंड देऊ राहिलंय, नाही का नाही? ताप आहे म्हणून त्याला बरं वाटत नाही. पण इथं ताप आहे असं नाही. आय एम नॉट फिलिंग वेल. मला बरं वाटत नाही. आय एम फिलिंग वेल. येस, मला बरं वाटतं. आय डोंट हॅव टाईम. आय डोंट हॅव टाईम. मला वेळ नाही. आय डोंट हॅव टाईम. मला वेळ नाही. हे डेली बोलणारे वाक्य आहे मित्र. त्यामुळे आजचं जे सेंटेन्स आहे हे सर्वात महत्त्वाचे. छोटे छोटे वाक्य, परंतु ते दररोज बोलावे लागतात. कम हिअर, गो हिअर, आहे का नाही? Have your dinner. What's about your business? Yes, what is wrong with you? Where are you going to? नाही का? असे साधे साधे डेली यूज करणारे जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे, ते बोलावे लागतातच. आता आय डोंट हॅव टाईम. मला वेळ नाही. बी इन युअर लिमिट्स. बी इन युअर लिमिट्स. तुमच्या अवकातीत राहा. लिमिट, मर्यादित राहा. म्हणजे आता काही भांडण वगैरे झालं, काही जोरात माइंड युअर टंग. शब्द जपून वापरा. बी युअर लिमिट्स. मर्यादा सोडून बोलू नका. अशी बोलण्याची पद्धत इंग्लिशमध्ये मित्र. माइंड युअर टंग, आहे की नाही? शब्द जपून. माइंड युअर टंग म्हणजे जीभ आहे ना, म्हणजे सांभाळून बोला, व्यवस्थित बोला. किंवा बी इन युअर लिमिट्स. मर्यादित राहा. आय विल मॅश युअर फेस. आय विल मॅश युअर फेस. आय विल मॅश युअर फेस. असं जोरात मारते ना. काय म्हणतात? मी तुझं थोबाड फोडील. मी तुझ्या तोंडात मारील. म्हणण्याच्या पद्धती बघा मराठीमध्ये कसे आहेत. मी तुझं थोबाड फोडील असं म्हणजे आय विल मॅश युअर फेस. आय विल मॅश युअर फेस. मित्रामध्ये भांडण झालं काय? आय विल मॅश युअर फेस. वडील मुलाला म्हणू शकतात, आई मुलाला म्हणू शकते, मुलीला म्हणू शकते, आहे का नाही? थोबाडात मारील. आय नीड रेस्ट. रेस्ट तुम्हाला माहिती, खूप कष्ट केले म्हणून रिलॅक्स. मला विश्रांती घ्यायची. आय नीड. मला विश्रांतीची गरज आहे. नीड म्हणजे गरज. आय नीड रेस्ट. मला विश्रांतीची गरज आहे. आय डोंट लाईक. आय डोंट लाईक. मला आवडत नाही. आय डू लाईक. मला आवडते. आय नो इट. मला माहीत आहे. आय डोंट नो इट. मला माहीत नाही. म्हणजे असे वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतात. कम हिअर, गो देअर. बघा, कम हिअर म्हणजे इकडे, गो देअर म्हणजे
आय हॅव टू रीच होम ॲज सून ॲज पॉसिबल. आय हॅव टू रीच होम ॲज सून ॲज पॉसिबल. मला घरी पोहोचलं पाहिजे, जेवढं लवकरात लवकर घरी पोहोचलं पाहिजे. आय हॅव टू रीच होम. मला लवकरात लवकर घरी पोहोचलं पाहिजे, आहे की नाही. आय हॅव टू रीच होम ॲज सून ॲज पॉसिबल. आय हॅव टू ईट मँगो ॲज सून ॲज पॉसिबल. आय हॅव टू ईट पेढा ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे तो पेढे कोणतरी खाईल ना, म्हणून आय हॅव टू ईट पेढा ॲज सून ॲज पॉसिबल. लवकरात लवकर मला पेढा खाल्ला पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य करायचे मित्र, नाही का. आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, सबस्क्राईब करा, लाईक करा.